एक कच्च्या बटाट्यापासून अगदी संपूर्ण कुटुंबासाठी मस्त पोटभरीची अशी आज आपण ही नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत. अगदी आगळी-वेगळी रेसिपी आहे. नक्कीच याआधी तुम्ही ही रेसिपी कधीच ट्राय केली नसणार, पण चवीला अगदी भन्नाट लागते. तेवढीच ती बनवायला सुद्धा अतिशय साधी आणि सोपी आहे. नाश्त्याला नेहमीचे तेच-तेच पदार्थ खाऊन जर बोर झाला असाल, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा इथे मी बारीकच वापरलेला आहे. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने बरोबर पाव वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. कुठल्याही घरातल्या एखाद्या वाटीने किंवा कपाने सर्व साहित्य मोजून घ्या. त्याच वाटीने बरोबर पाऊण वाटी इथे आपल्याला दही घ्यायचं आहे. 1 वाटी रवा, पाव वाटी बेसन पीठ आणि पाऊण वाटी दही असं इथे मी हे प्रमाण वापरलेलं आहे. घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा कप सेट करा आणि त्यानेच तुम्ही हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मोजून घ्या. म्हणजे आपली जी रेसिपी आहे ती सुद्धा अगदी परफेक्ट बनवून तयार होईल. आता दही घातल्यानंतर हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालते आणि पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आपण जे दही यामध्ये घातलेलं आहे त्या दह्यामध्ये आपल्याला रवा आणि बेसन पीठ थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. पाण्याचा अगदी थोडा कमीच वापर करायचा आहे इथे आपल्याला. तर हे पहा अशा पद्धतीचं इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात आणि 5 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊयात. त्यानंतर एक छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये साधारण 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक मोठ्या साईजचा बटाटा साल काढून बारीक कट करून घेतलेला आहे. तो देखील यामध्ये काढून घेऊयात. तर बटाटा इथे मी अगदी मोठ्या साईजचा वापरलेला आहे. जर तुमच्याकडे मीडियम साईजचे किंवा छोटे बटाटे असतील तर तुम्ही 2 बटाटे इथे वापरू शकता. त्यानंतर अगदी थोडंसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. अगदी थोडं पाणी घातलेलं आहे आणि याची बारीक प्युरी तयार करून घेऊयात. तर तयार झालेली प्युरी आता आपलं जे मिश्रण होतं भिजत ठेवलेलं रवा, बेसन आणि दही त्यामध्येच आता ही प्युरीसुद्धा घातलेली आहे बटाट्याची. लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि मीठ घातल्यानंतर एखाद्या चमच्याने किंवा विस्करच्या मदतीने आपल्याला हे सर्व मिश्रण अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. रवा, बेसन आणि दह्याचं मिश्रण आणि त्यानंतर आपण यामध्ये बटाट्याची प्युरी ॲड केलेली आहे. हे संपूर्ण दोन्ही आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स होईल, एकजीव होईल अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 2 मिनिटांसाठी मी हे बॅटर अगदी छान व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तर आता मी तुम्हाला इथे चमच्याने याची कन्सिस्टन्सी दाखवते. तुम्ही पाहू शकता खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही. अशाच पद्धतीचं आपल्याला इथे हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर आपण वाफवणार आहोत. त्यासाठी इथे मी एक केकचा टीन घेतलेला आहे. त्याला ऑलरेडी मी तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे. तुम्ही कुठलंही ताट वगैरे सुद्धा इथे वापरू शकता. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. तर इथे मी अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे. सोडा घातल्यानंतर लगेच हा बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयाच. एकाच डिरेक्शनमध्ये हे बॅटर आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बॅटर छान अगदी व्यवस्थित असं फेटून घेतलं की त्याला मस्त असे बबल्स आलेले आहे. आता आपण लगेच हे स्टीम करण्यासाठी ठेवूयात. तर मी ऑलरेडी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. त्यावर आपल्याला हा केकचा टीन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये लगेच आता आपण हे बॅटर ओतून घेणार आहोत. तर इथे मी केकचा टीन वापरलेला आहे. तुमच्याकडे जर ताट असेल त्याला तुम्ही तेलाने ग्रीस करून घ्या आणि त्यामध्ये हे बॅटर ओतून स्टीम करून घेतलं तरीसुद्धा चालेल. आता यावर झाकण ठेवूयात आणि अगदी मीडियम फ्लेमवर साधारण 20 मिनिटांसाठी आपल्याला हे जे बॅटर आहे ते छान असं वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनिटांनंतर पुन्हा एकदा यावरचं झाकण काढून बघायचं आहे आणि आता यावर मी थोडंसं इथे चिली फ्लेक्स आहे माझ्याकडे ते थोडेसे टाकून घेते आणि अगदी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेते म्हणजे अगदी दिसायला छान असं अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स इथे घालून घेतलेले आहे. पुन्हा यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 5 मिनिटांसाठी आता आपण याला वाफवून घेणार आहोत. तर इथे बरोबर 20 मिनिटांनंतर इथे मी हे बॅटर आता चेक करून बघणार आहे. बॅटर बघू शकता अगदी मस्त असं फुललेलं आहे इथे आपलं. तर टूथपिक किंवा सुरीच्या मदतीने अशा पद्धतीने मध्ये सेंटरला चेक करून बघायचं कुठेही बॅटर चिटकलेलं नाही आहे म्हणजे अगदी व्यवस्थित असं ते स्टीम झालेलं आहे. तर इथे हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण डिमोल्ड करणार आहोत. तर सुरुवातीला सुरीच्या मदतीने अशा पद्धतीने साईडच्या कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा डिमोल्ड करून घेऊयात. तुम्ही नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन जर बोर झाला असाल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यात तयार होते आणि चवीला सुद्धा अगदी मस्त लागते. त्यानंतर एक ताटामध्ये आता आपण हे काढून घेणार आहोत आणि अगदी मस्त जाळीदार आणि स्पॉन्जी असा हा ढोकळा म्हणू शकतो आपण याला. तर मस्त असा हा ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे, ज्याला तुम्ही बटाटा आणि रव्याचा ढोकळासुद्धा म्हणू शकता. चवीला अगदी भन्नाट लागतो. तर आता आपण याला कट करून घेणार आहोत. तर तुम्ही अगदी ढोकळ्याप्रमाणे त्याचे चौकोनी पीसेससुद्धा करू शकता.
पण मी थोडे मोठेच ठेवणार आहे, त्यामुळे 4 भागांमध्ये मी याला कट करून घेतलेलं आहे. वरून मस्त चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घातल्यामुळे दिसायला अगदी छान सुंदर दिसत आहे. पाहू शकता मस्त जाळीदार आणि स्पॉन्जी असा इथे हा बनवून तयार झालेला आहे. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा असाच सुद्धा नुसता इथे खाऊ शकता, पण इथे मी थोडंसं याला शॅलो फ्राय करून घेणार आहे. अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून आता आपण याला शॅलो फ्राय करून घेऊयात. त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनमध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल अशा पद्धतीने सर्व पॅनला अगदी व्यवस्थित असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून मस्त थोडेसे क्रिस्पी आपण याला शॅलो फ्राय करून घेऊयात. तर एक-एक करून मी ही चारही यामध्ये ठेवून घेतलेले आहेत. गॅसची फ्लेम अगदी लो टू मीडियम ठेवायची आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर अगदी मस्त छान क्रिस्पी होईपर्यंत याला शॅलो फ्राय करून घेऊयात. अशा पद्धतीने थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत याला फ्राय करून घेतलं, की याची जी चव आहे ती अजून दुप्पट वाढते आणि चवीला अगदी मस्त लागतात. तुम्ही विदाऊट चटणी नुसते सुद्धा हे खाऊ शकतात. तर साईडच्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा अशा पद्धतीने मी ह्या मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही याला. तर मस्त सर्व साईडने याला अगदी व्यवस्थित असं क्रिस्पी होईपर्यंत मी फ्राय करून घेतलेलं आहे. कलर बघू शकता अगदी सुरेख आलेला आहे. काढून घेऊ आता आपण हे एका प्लेटमध्ये. तर मस्त एक कच्च्या बटाट्यापासून अगदी भन्नाट अशी चवीची ही रेसिपी आज आपण इथे ट्राय केलेली आहे. तुम्ही हिरव्या चटणीसोबत, टोमॅटो सॉससोबत एन्जॉय करू शकता. चवीला अगदी भन्नाट लागते. ज्यालाच तुम्ही बटाटा रव्याचा ढोकळा असं सुद्धा म्हणू शकता. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा.